हॅलो फ्रेंड्स, आज आपण बघणार आहोत पापलेट रवा फ्राय। इथे मी पापलेट स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि त्याला हळद आणि मीठ लावून ठेवले आहे। डोक्याकरता आणि शेपटीचा भागही घेतला आहे, तो मी रश्श्यासाठी वापरणार आहे। तर पापलेट रवा फ्राय करण्यासाठी लागणारे जे मसाले आहेत ते आपण बघून घेऊया। त्याच्यासाठी आपण घेतला आहे काश्मीरी रेड चिली पावडर 2 चमचे, मालवणी फिश मसाला 1.5 चमचा, आलं लसूण पेस्ट 1 चमचा घेणार आहोत, आगळ अर्धा चमचा, हळद आणि चवीपुरतं मीठ। तर हा सगळा मसाला आपण मिक्स करून घेणार आहोत। हे आगळ आहे, हे अजिबात गोड नसते, खारट असते। जे गोड असते ते सिरप असते, आगळ हे आगळच्याच नावाने मिळतं। आलं लसूण पेस्ट आपण हा जो चमचा घेतलेला आहे, हा 1 चमचा भरून आपण आलं लसूण पेस्ट वापरणार आहोत आणि हाच चमचा आपण आगळसाठी सुद्धा वापरणार आहोत। म्हणजे 5-6 चमचे आगळ आपण फिश फ्रायसाठी वापरणार आहोत। चला तर मग आपण हा सगळा मसाला मिक्स करून घेऊया। इकडे मी पापलेटला हळद आणि मीठ लावून ठेवलेलं आहे, स्वच्छ धुवून। शेपटीकडचा आणि डोक्याकडचा भाग मी रश्श्यासाठी वापरणार आहे, जी माझी नेक्स्ट रेसिपी असणार आहे। तर हे मसाले आपण आता सगळे जे मी तुम्हाला दाखवले ते सगळे आपण मिक्स करून घेणार आहोत। ह्याच्यामध्ये एक टिप अशी आहे की हा जो मसाला आपण मिक्स करणार आहोत ह्याच्यामध्ये आपण पाणी अजिबात घालणार नाही आहोत। हा पूर्ण 1 चमचा भरून मी आलं लसूण पेस्ट घेतलेला आहे। तर हा सगळा जो मसाला आपण एकजीव करणार आहोत तो आगळ वापरून करणार आहोत। लक्षात ठेवा, आगळ आणि कोकम सिरप दोन्ही वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत। आगळ जरासुद्धा गोड नसतो आणि एकदम पातळ असतो, सिरप थोडंसं घट्ट असते। तर इथे मी जराही पाणी वापरलेलं नाही आहे, तुम्ही बघू शकताय मसाला मिक्स करायला। मसाला फार पातळ करायचा नाही आहे, एक चांगला त्याचा एकत्र गोळा होईल इतकंच पातळ ठेवायचा आहे, म्हणजे तो आपल्याला फिशला व्यवस्थित लावता येतो। पाणी एक थेंबही घातलेलं नाही आहे मी, पूर्णपणे आगळमध्ये हा मसाला मी मिक्स करून घेतला आहे। त्यामुळे फिशला मस्त टँगी फ्लेवर येतो, थोडासा आंबटसर असा टेस्ट येते, जी खूप छान लागते फिशला। हा आपला मसाला मिक्स करून रेडी आहे। आपण आता हा पापलेटला लावून घेऊया। खूप छान पापलेट मिळालेला आहे मला इकडे, एकदम मोठं जम्बो पापलेट मिळालेलं आहे। त्यामुळे तुम्ही बघू शकता त्याचे पीसेस पण किती छान लांब लांब आणि मोठे मोठे मिळालेले आहेत। तर आता आपण हा मसाला पूर्णपणे पापलेटला लावून घेऊया। पापलेटला मसाला कसा लावायचा हे मी तुम्हाला दाखवणार आहे आता। तर इथे मी हा पापलेट घेतला आहे, किती मोठा पीस आहे बघू शकताय तुम्ही, म्हणजे पापलेट केवढा मोठा होता। पापलेटला आपण आता मसाला लावून घेणार आहोत। मसाल्याचा एकदम पातळ लेयर लावायचा आहे, खूप भरपूर जाड मसाल्याचा थर लावायचा नाही आहे आपल्याला फिशला, नाहीतर फिशची जी डेलिकेट टेस्ट आहे ती सगळी निघून जाईल आणि पूर्णपणे मसाल्याचा टेस्ट येईल। तर एकदम पातळ लेयर लावायचा आहे आपल्याला मसाल्यांचा। तुम्ही बघू शकताय मी किती पातळ लेयर लावते। दोन्ही बाजूला आपल्याला छान मसाले लावून घ्यायचे आहेत, साईडने सुद्धा लावून घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे मी दोन्ही बाजूनी मसाला लावून घेतलेला आहे आणि ह्याच पद्धतीने आपण बाकीच्या पीसना सुद्धा मसाला लावून घेणार आहोत। हा जो कलर आलेला आहे तो जरासुद्धा मी कुठचाही कलर घातलेला नाही, माझ्याकडे जी रेड चिली पावडर आहे त्यानेच इतका सुंदर कलर आलेला आहे। इथे मी प्रॉन्स देखील घेतलेले आहे, ते सुद्धा आपण ह्या मसाल्यामध्ये घालून प्रॉन्स रवा फ्राय, म्हणजे आज एका ह्याच्यामध्ये मी तुम्हाला 2 फिशची रेसिपी दाखवणार आहे। तर ह्या पद्धतीने मी सगळ्या पापलेटच्या फिशना तुकड्यांना मसाला लावून घेतला आहे आणि सोबत इथे मी प्रॉन्सला देखील हा मसाला लावून घेतला आहे, तो सुद्धा आपण रव्यामध्ये घालून प्रॉन्स रवा फ्राय करणार आहोत। तर आता आपण फिश तळायची तयारी करून घेऊया। इथे मी तवा घेतलेला आहे नॉनस्टिक, तुम्ही नॉनस्टिक तवा घेतला आहे, तुम्ही रेग्युलर तवासुद्धा घेऊ शकताय। इथे आपण पापलेट रवा फ्राय करणार आहोत म्हणून मी फक्त रवा घेतला आहे, त्याच्यामध्ये रेड चिली पावडर आणि मीठ घातलेलं आहे। तुम्हाला पाहिजे तर तुम्ही ह्याच्यामध्ये तांदळाचं पीठ 2 चमचे घालू शकताय, पण मी पापलेट रवा फ्राय करणार आहे म्हणून मी फक्त रवा घेतला आहे। चांगलं मिक्स करून घेऊया। पापलेट काढून ठेवण्यासाठी सुद्धा, म्हणजे पापलेटमधलं जे एक्सेस ऑइल असणार आहे, तेल असणार आहे, ते काढून घेण्यासाठी सुद्धा इथे आपण एका जाळीवरती टिश्यू पेपर लावून ठेवलेले आहे, ज्याच्यावरती आपण तळलेले आपले मासे काढणार आहोत।
तर इथे तव्यावरती आता तेल घालायचं आहे. डीप फ्राय करणार नाही आहोत आपण, शॅलो फ्राय करणार आहोत. तर तेल चांगलं तापू द्यायचं आहे आणि रव्यामध्ये घोळून घ्यायचे आहेत माशांना आपल्याला. तर इथे मी आता जे आपण मसाले लावून ठेवलेले पापलेट आहेत ते छान दोन्ही बाजूनी रव्यामध्ये घोळून घ्यायचे आहेत. रवा फार लावायचा नाही आहे, हलका हलकासा वरनं पेरायचा आहे आणि जो एक्स्ट्राचा रवा आहे तो आपल्याला असा झटकून बाजूला काढायचा आहे. आणि खूप दाबून दाबून रवा चिटकवायचा नाही आहे आपल्याला त्याच्यावरती. हलका हलकासा घालून हलक्या हाताने दाबून एक्स्ट्राचा जो रवा आहे तो सगळा काढून घ्यायचा आहे. ह्या पद्धतीने सगळ्या तुकड्यांना आपण रव्यामध्ये घोळून घेणार आहोत. इतकी छान टेस्ट होते या माशांची, तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तर आपण आता तेल तापलेलं आहे. सगळे जे रव्यामध्ये घोळून घेतलेले मासे आहे एक एक करून आपण या तेलामध्ये फ्राय करून घेऊया. दोन्ही बाजूनी छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत मासे. सारखे सारखे परतायचे नाही आहेत, त्यामुळे काय होतं की हा जो सगळा मसाला आहे माशांवरचा तो सगळा निघून जातो. त्यामुळे मीडियम टू लो फ्लेमवरती मासे चांगले एका बाजूने शिजवून घेतल्यानंतर मग हे मासे आपल्याला परतून घ्यायचे. कलर किती छान आलेला आहे फिश फ्रायला आणि आगळ घातल्यामुळे ह्याची टेस्टही खूप छान होते. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. ह्या पद्धतीने तुम्ही बरेच मासे फ्राय करू शकताय. तुम्ही सुरमई फ्राय करू शकताय, बोंबील फ्राय करू शकताय असे. तर आता हे दोन्ही बाजूने आपण छान गोल्डन ब्राऊन करून घेणार आहोत. थोडंसं असं वरचं लेअर क्रिस्पी आणि गोल्डन ब्राऊन झाला पाहिजे दोन्ही बाजूनी. आणि मग आपण हे मासे टिश्यू पेपरवरती काढून घेणार आहोत. पटकन होणारी रेसिपी आहे. माशांच्या फिश फ्रायला फार काही वेळ लागत नाही. बघा तुम्ही कलर किती छान आलेला आहे ह्याला. साधारण गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण दोन्ही बाजूनी परतून घ्यायचे. तुम्हाला जर वाटलं की आपल्याला तेल इथे कमी वाटते तर तुम्ही चमच्याने प्रत्येक माशाच्या साईडला चमचाभर तेल सोडू शकताय. एकदम तेल ओतू नका, चमच्याने तेल ॲड करायचं आहे. एकदम तेल घातलं तर ते तेलकट होऊन जाईल सगळं. तर आता हे मासे आपले दोन्ही बाजूनी फ्राय झालेले आहेत. आपण हे टिश्यू पेपरवरती काढून घेऊया आणि हे मासे सर्व करायला रेडी आहेत. मस्त गरम गरम तांदळाच्या भाकरीसोबत तुम्ही पापलेट रवा फ्राय एन्जॉय करा. आता आपण बघणार आहोत प्रॉन्स रवा फ्राय. इथे मी त्याच तव्यावरती प्रॉन्स देखील रव्यामध्ये घोळून घेऊन दोन्ही बाजूनी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घेणार आहे. किती छान प्रॉन्स फ्राय झालेले आहेत आणि आपण हे सगळं आता सर्विंग प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि ही रेसिपी ट्राय करून बघा. एकदम टेस्टी. थँक्स फॉर वॉचिंग.